मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे ब्रँडवरून आता चांगली जुंपलेली आहे। नुसतं नाव लावल्यानं कोणी ब्रँड बनत नाही। मुख्यमंत्र्यांनी टीका केली तर या ब्रँडीच्या बाटल्या आहेत ठाकरे हाच ब्रँड। संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे ब्रँडला मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं मनसेचं म्हणणं आहे। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। कोणाचा हा हे काय ब्रँड आहे? हे ब्रँड नाहीच आहेत ना। मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या। त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे। बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे, यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी। ठाकरे हाच ब्रँड आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनी ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे। त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्यांना। काय नाहीतर ठाकरे ब्रँड जर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती। म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता काय, त्याच्यामुळे त्याला पण ठीक आहे, राजकारण आहे। निवडणूक तोंडावर आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर केली आहे एक प्रकारे 31 जानेवारीपूर्वी घ्यावी म्हणून। त्यामुळे फक्त आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे। बाकी सगळ्यांचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं वेळोवेळी केलंय। राहिला प्रश्न मुंबईचा, तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या निवडणुकीत तुमचा बँड कशा पद्धतीने वाजला, मुंबईकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला हे लोकांनी बघितलंय। संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका। तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय। मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत, अशामध्ये आता ब्रँड नेमकं कोण याच मुद्द्यावर निवडणुका होत आहेत की काय, अशी परिस्थिती वाटते? अगदी खरं आहे विक्रांत। आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने राहिले। भाजपचा नुकताच वरळी डोमेचे विजय संकल्प मेळावा जो आहे तो पार पडला आणि या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंना टोला लगावलेला आहे। आपण पाहिलं असेल तर बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडची एक चर्चा झाली होती, मात्र हा ठाकरे ब्रँड बेस्टच्या निवडणुकीत चालला नाही। तोच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ब्रँडची चर्चा झाली, मात्र त्या ब्रँडचा बँड प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी वाजवलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा यावरून वाद निर्माण झालेला आहे। बाळा नांदगावकर यांनी काल टीका केली, त्यानंतर संजय राऊत यांनी आता टीका केली। त्यात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील आता संजय राऊत आणि ठाकरे ब्रँडचा कसा बँड वाजलेला आहे याबाबतचं आहे ते भाष्य केलं। विक्रांत, जर बघितलं असेल तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।